जॉन आणि नॅन्सी जवळ येत गेली. त्यांच्या हृदयात त्यांच्या नकळत प्रेमांकुर फुटायला लागले होते. भांडणातूनही प्रेम निर्माण होऊ शकतं हे त्यांना पटतच नव्हतं, तर ते प्रत्यक्षात अनुभवत होते. कॉलेजात एखादा रिकामा तास असला की ते भेटायचे. कॉलेज संपल्यावर भेटायचे. लायब्ररीत अभ्यास करण्याच्या निमित्ताने भेटायचे. भेटण्याची एकही संधी ते दवडू इच्छित नव्हते. पण सगळं लपून लपून चालायचं. त्यांनी कधी त्यांचं प्रेम आतापर्यंत कुणाच्याही लक्षात येऊ दिलं नव्हतं. पण प्रेमच ते कधी कुणापासून लपतं का? किंवा एक वेळ अशी येते की ते प्रेमीच कुणाला माहीत होईल याची तमा न बाळगता निर्भीडपणे वागू लागतात. लोकांना आपलं प्रेम माहिती व्हावं हीही कदाचित त्यामागे त्यांची सुप्त इच्छा असावी. बरीच रात्र झाली होती. आपली पोरगी अजून कशी घरी परतली नाही म्हणून नॅन्सीचे वडील बेचैन होऊन हॉलमध्ये येरझरा मारत होते. तशी त्यांनी तिला पूर्णपणे मोकळीक दिली होती, पण अशी बेजबाबदारपणे ती कधीही वागली नव्हती. कधी उशीर होणारच असला तर ती फोन करून घरी सांगायची. पण आज तिने फोन करण्याची सुद्धा तसदी घेतली नव्हती. तिच्या वडिलांना इतक्या वर्षाच्या अनुभवावरून कळत होते की प्रकरण काहीतरी गंभीर आहे. नॅन्सीला कुणाची वाईट संगत तर नाही लागली किंवा ती ड्रग्ज वगैरे अशा प्रकारात तर नाही अडकली ना? नाना प्रकारचे विचार तिच्या वडिलांच्या डोक्यात घोंगावत होते. तेवढ्यात त्यांना कसली तरी चाहूल लागली. एक बाईक येऊन नॅन्सीच्या घराच्या गेटसमोर थांबली. बाईकच्या मागच्या सीटवरून नॅन्सी उतरली. तिने समोर बसलेल्या जॉनच्या गालाचे चुंबन घेतले आणि ती आपल्या घराच्या गेटकडे निघाली. हा सगळा प्रकार नॅन्सीचे वडील खिडकीतून पाहत होते. त्यांचा रागाने तिळपापड होत होता. आपल्या मुलीला कोणी बॉयफ्रेंड असावा हे त्यांना राग येण्याचे कारण नव्हते, कारण काहीतरी वेगळेच होते. हॉलमध्ये सोफ्यावर नॅन्सीचे वडील बसलेले होते आणि त्यांच्यासमोर खाली मान घालून नॅन्सी उभी होती. या ब्लडी एशियन लोकांच्या व्यतिरिक्त तुला दुसरा कोणी नाही सापडला का? त्यांचा रागीट धीरगंभीर आवाज घुमला. नॅन्सीच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ती बोलण्यासाठी धीर एकवटण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात नॅन्सीचा भाऊ जॉर्ज कोलिन, साधारण 30शीतला, गंभीर व्यक्तिमत्वाचा, नेहमी कुठल्या तरी विचारात गुरफटलेला राहणीमान गबाळं तिथे आला. तो नॅन्सीच्या बाजूला. नॅन्सीची मान अजूनही खाली होती. तिचा भाऊ तिच्या शेजारी येऊन उभा राहिल्यामुळे तिला हिंमत आल्यासारखी वाटत होती. ती खालमानेनेच कशी तरी हिंमत एकवटून एक एक शब्द जुळवत म्हणाली, तो एक चांगला मुलगा आहे. तुम्ही एकदा त्याला भेटा तर खरं. चुप बस मूर्ख. मला त्याला भेटायची बिलकुल इच्छा नाही. तुला या घरात राहायचे असल्यास पुन्हा तू मला त्याच्यासोबत दिसली नाही पाहिजेस, समजलं? तिच्या वडिलांनी आपला अंतिम निर्णय सुनावला. नॅन्सीच्या डोळ्यात एकदम पाणी आलं आणि ती तिथून आपले अश्रू लपवत धावतच आत निघून गेली. जॉर्ज सहानुभूतीने तिच्या जाणाऱ्या पाठमोळ्या आकृतीकडे पाहत होता. घरात कुणाचीच वडिलांशी वाद घालण्याची हिंमत नव्हती. जॉर्ज हिंमत करूनच त्याच्या वडिलांना म्हणाला, पप्पा, तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही जरा जास्तच कठोरपणे वागत आहात? तुम्ही कमीत कमी ती काय म्हणते ते ऐकून घ्यायला पाहिजे आणि एकदा वेळ काढून त्या मुलाला भेटायला काय हरकत आहे? मी तिचा बाप आहे. तिचं भलंबुरं माझ्यापेक्षा जास्त चांगलं कुणाला कळू शकतं? आणि तुमचा शहाणपणा तुमच्याजवळच ठेवा. मला तिचे तुझ्यासारखे हाल झालेले पाहायचे नाहीत. तूही एशियन पोरीशी लग्न केलं होतं ना? शेवटी काय झालं? तुझी सगळी संपत्ती हडप करून तुला दिले तिने वाऱ्यावर सोडून? त्याचे वडील भराभर पावलं टाकत रागाने खोलीतून बाहेर जायला लागले. पप्पा, माणसाचा स्वभाव त्याच्यावर झालेले संस्कार ठरवत असतात, ना की त्याचा रंग किंवा त्याचे राष्ट्रीयत्व. जॉर्ज त्याच्या वडिलांच्या बाहेर जात असलेल्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून म्हणाला. त्याचे वडील जाता जाता अचानक दरवाजात थांबले आणि तिकडेच तोंड करून कठोर आवाजात म्हणाले, आणि तू तिचं बिलकुल समर्थन करायचं नाहीस की तिला सपोर्ट करायचा नाहीस? जॉर्ज काही बोलायच्या आतच त्याचे वडील तिथून निघून गेले. इकडे नॅन्सीच्या घराच्या बाहेर अंधारात खिडकीच्या बाजूला उभे राहून एक काळी आकृती आत चाललेला हा सगळा प्रकार पाहत होती आणि ऐकत होती. कोण असेल ती व्यक्ती आणि का ती व्यक्ती सगळं चोरून ऐकत असेल? जॉन असेल की अजून कोणी? बघूया पुढील भागात. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.